अपेक्षित होता तो कुठेही मला दिसला नाही अध्यक्ष महोदय। हे खेदानं म्हणावं लागतं। या राज्यामध्ये साधारणतः 2,53,000 महिला आणि तरुणी लापता आहेत, गायब आहेत। त्या संदर्भातला कायदा आणि सुव्यवस्थेचा उल्लेख जर राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसला असता तर निश्चित मला आनंद झाला असता अध्यक्ष महोदय। आम्हाला आनंद झाला असता। महागाईने उच्चांक गाठलेला आहे। सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला मिळालेत। सामान्य माणूस, सामान्य कुटुंबाचं बजेट बिघडलेलं आहे। त्या मुलांच्या शिक्षणापासून चूल पेटवण्यापर्यंत अनेक कुटुंबांचे वांदे आहेत। जीवनावश्यक वस्तूमध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये साधारणतः 28% वाढ झाली अध्यक्ष महोदय। याचा उल्लेख जर राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्या मध्ये झाला असता तर महाराष्ट्रातील जनतेला आपण दिलासा देऊ शकला असता। महिलांच्या संरक्षणाच्या संदर्भात जर उल्लेख झाला असता तर आपल्याला महिलांच्या प्रती आपण काही योजना केल्याचा आनंदही घेता आला असता। अध्यक्ष महोदय, 27-28 पर्यंत 2027 ते 2028 पर्यंत राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणात उल्लेख करताना आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्रामध्ये असणार अशा प्रकारचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय। हे उल्लेख करत असताना या राज्यावर असलेले एकूण कर्ज, या राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती यावरही थोडासा प्रकाश टाकण्याची आवश्यकता होती अध्यक्ष महोदय। आज राज्याच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात अत्यंत जे काही समोर येत आहे त्यातून राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर आहे काय असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे आहे अध्यक्ष महोदय। आणि मला वाटतं की नव्या सरकारच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे। साधारणतः महाराष्ट्रावर आजच्या घडीला 8 लाख ते 9 लाख कोटीचं कर्ज आहे आणि आपण लाडकी बहीण योजना आणली, त्याच्यावर 46,000 कोटीचा अतिरिक्त भार म्हणण्यापेक्षा तो भार अर्थव्यवस्थेवर पडणार। आम्ही त्याचं काही लोकांनी स्वागत केलं। तुम्ही नंतर 1500 वरून 2100 आणायचा निर्णय घेतला आणि ते तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख आहे। ते कधी देणार? 1500 देणार की 2100 देणार? महाराष्ट्रातील जनता आणि लाडक्या बहिणी आमची वाट बघत आहे। परंतु यामध्ये अध्यक्ष महोदय साधारणतः यामध्ये राज्यावर 55 ते 58 हजार कोटी रुपये अतिरिक्त ताण वाढलेला अध्यक्ष महोदय। आणि तुम्ही हे योजना आणत असताना 200 कोटीच्या पेक्षा अधिक जाहिरातीवर खर्च केला गेला। जाहिरातीवर हे पैसे उडवले गेलेत। आणि याबरोबरच तुम्ही म्हणालात की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू। महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेला अध्यक्ष महोदय। आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं 3 लाख रुपयापर्यंतचा, तरी 40,000 कोटी रुपये यासाठी लागणार आहे। आणि सरकार ते कधी देणार आहे याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसलेला नाही अध्यक्ष महोदय। हे खेदानं म्हणावं लागतं। खरं तर राज्यपाल महोदय ज्यावेळेस मुद्दे मांडतात, का बरं
नाही, ते अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आमचा वेळ आम्हाला किती द्यायचा, चिठ्ठी दिली आहे. हो, बसून बोलायचं नाही. माझा आवाज बिना माईकचा आहे, त्यामुळे मला माईक असेल तरी फरक पडत नाही, नसेल तरी. विनंती आहे अध्यक्ष महोदय, याचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये अपेक्षित होता. जर तुमची नियत साफ असती सरकारची, सरकारला देण्याची इच्छा असती, तर त्याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये निश्चितपणे दिसला असता अध्यक्ष महोदय. पण दुर्दैवानं त्याचा उल्लेख आम्हाला दिसला नाही अध्यक्ष महोदय. गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याची आर्थिक शिस्त बिघडवण्याचं काम झालं. अनेक योजना आणल्या, लाडका भाऊ आणला, तरुणांना आणलं, त्यांना स्टायपंड 3 महिन्यापासून 10,000 रुपये जे काही ठरवलं गेलं होतं अध्यक्ष महोदय, 3 महिन्यापासून मिळाले नाही. लाडकी बहीण योजना आणली, तुम्ही GR काढला, त्या GR मध्ये असं म्हटलंय की यातील दिलेले पैसे कुठलेही त्या बहिणीवर असलेल्या कर्जाची परतफेड म्हणून कापलं जाणार नाही. मी एक उदाहरण देतो अध्यक्ष महोदय. निर्मला नारायणराव चरपे, वय 59 वर्ष, राहणार मोठा भांडी बाजार, पानशेवाडा, वरुड, जिल्हा अमरावती. या महिलेच्या खात्यातून लाडकी बहीणचे पैसे गोळा झालेत आणि बँकेने ते सर्व पैसे बँकेच्या कर्जामध्ये भरती करून घेतले. मग तुमच्या या GRचा काय अर्थ आहे? तुम्ही कोणासाठी काढला हा GR? कशासाठी काढला? हा दाखवण्यासाठी आहे की इम्प्लिमेंट करायसाठी आहे? याची अंमलबजावणी होत नसेल, हे नावासह मी सांगितलं आहे. या महिलेला जर तुमची लाडकी बहीण म्हणून पैसे दिलेत आणि ती बिचारी कर्जामध्ये डुबली असेल, हे एक उदाहरण आहे. असे अनेक उदाहरण मला अध्यक्ष महोदय देता येईल. मला माहित आहे अध्यक्ष महोदय, ते आपल्याला 4 वाजेपर्यंत ही चर्चा संपवायची आहे. अनेक सन्माननीय सदस्य अजून बोलायचे आहेत आणि वेळ कमी असल्यामुळे आपण मुद्देसूद आपले या ठिकाणी सर्व मुद्दे मांडलेले आहेत. म्हणून आपण पुढील सदस्यांना वेळ देण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, 4-5 लोकांचा वेळ होता, त्यांचा वेळ त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे मी अधिकचा वेळ घेतो अध्यक्ष महोदय. मला 1-2 मुद्दे परत आपल्या पुढे मांडायचे आहेत आणि मी माझं भाषण, माझे विचार मी संपवतोय अध्यक्ष महोदय. 2 मिनिटांमध्ये आपला मुद्दा मांडा. नाही, असं आहे अध्यक्ष महोदय, खरं तर राज्यपालांच्या महोदयाच्या भाषणावर आपण जो वेळ काढून दिला त्यातून पाहून घ्या, आपण पुन्हा त्यामध्ये माहिती घ्या की जो ज्या पक्षाला वेळ दिलेला असेल तो वेळेमध्ये आम्ही आहोत की नाही. जर नसेल तर मी खाली बसतो. त्याचं अवलोकन झालेलं आहे म्हणून बोलतो. त्यामुळं मी वेळ काढून आलेलो आहे, म्हणून आपल्याला विनंती आहे की मला 2-3 मिनिट द्या आणि मग त्यामध्ये मी माझं भाषण किंवा माझे विचार राज्यपाल महोदयांच्या यामध्ये मी माझं संपवतो अध्यक्ष महोदय. विधानसभा निवडणुकीच्या अध्यक्ष महोदय, प्रथमतः मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचे, त्यांनी मला उमेदवारी दिली आणि नालासोपारा आणि विरारच्या मतदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 47% पेक्षा जास्त मतदार देऊन मतदान करून मला या विधानसभेत पाठवलं. 1,65,000 मधून मला विधानसभेत पाठवलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महामहिम राज्यपाल यांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीला महाराष्ट्र जनतेने बहुमताने निवडून दिले. यासाठी मी